अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। दुचाकी दुरुस्ती करण्याचे सांगत इचलकरंजीतील सुहास सतीश थोरात वय 19 राहणार भोनेमाळ या तरुणाचा अपहरण करून धारदार शस्त्राने खून करून त्याचा मृतदेह कागल तालुक्यातील महाविद्यालयाच्या पिछाडीस असलेल्या ओढ्यामध्ये टाकण्यात आल्याचे उघडकीस आले आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी संशयित ओमकार अमर शिंदे वय 25, ओमकार रमेश कुंभार वय 21 दोघे राहणार लिगाडेमळा यांच्यासह एक अल्पवयीन असा तिघांना ताब्यात घेतले आहे। वर्षभरापूर्वी झालेल्या वादातून सुहास याचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून अटक केलेल्या दोघांना 5 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, भोनेमाळ येथील सुहास थोरात याला शुक्रवारी दुपारी ओमकार शिंदे, ओमकार कुंभार व अल्पवयीन अशा तिघांनी दुचाकीची दुरुस्त करायची असल्याचे सांगत घेऊन गेले होते। तर रात्री उशिरापर्यंत सुहास घरी न परतल्याने नातेवाईकांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत सुहासचे वडील सतीश थोरात यांनी शिवाजीनगर पोलिसांमध्ये सुहासच्या अपहरणाची तक्रार दिली होती। त्या अनुषंगाने पोलिसांनी राबवलेल्या शोध मोहिमेत ओमकार कुंभार व ओमकार शिंदे यांच्यासह अल्पवयीन अशा तिघांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत सुहास याचा खून झाल्याचे उघडकीस आले। सुहास याला संशयितांनी देवचंद महाविद्यालयाच्या पिछाडीत नेत धारदार शस्त्राने वार केले। वर्मी घाव बसल्याने सुहास याचा मृत्यू झाला। त्यानंतर मृतदेह संशयितांनी महाविद्यालयाच्या पिछाडीस असलेल्या ओढ्यामध्ये टाकल्याचे सांगितले। दरम्यान मुरगुड पोलिसांनी ओढ्यामध्ये अनोळखी मृतदेह सापडल्याचे समजल्यानंतर सुहास याची ओळख पटली। मुरगुड येथे शवविच्छेदन करण्यात आले। या प्रकरणी सुहास याचे वडील सतीश बळीराम थोरात वय 50 यांनी फिर्याद दिली आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।